ह्या सुट्टीत MSCIT मध्ये अनुभवा AI/ML च्या रंजक दुनियेचा सफर। MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जेचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स। आजच MSCIT ला प्रवेश निश्चित करा। MSCIT कोर्स पावर्ड बाय AI। शनिवार दिनांक 27 एप्रिल रोजी भर रत्नागिरी शहरात एका वॉचमनचा निर्घुण खून झाला होता। कबुतरांना दाणे टाकण्यासाठी बिल्डिंगच्या टेरेसची चावी देत नसल्याच्या रागातून अशोक महादेव वाडेकर यांचा लाकडी दांडका आणि दगडाने ठेचून खून करणाऱ्या वेदांत आखाडेच्या शहर पोलिसांनी काही तासातच मुसक्या आवळल्या होत्या। ही घटना ताजी असतानाच अशाच एका दुसऱ्या घटनेने रत्नागिरी पुन्हा हादरली आहे। रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे 2 सख्ख्या भावांचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या भावांना तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर प्रहार करून त्यांचा निर्घुण पद्धतीने खून केल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आलंय। सोमवार दिनांक 29 एप्रिल रोजी रत्नागिरी शहरानजीकच्या गोळप गावातील मुकादम यांच्या आंबा बागेत ही धक्कादायक घटना घडली। दिनांक 30 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली। बागेत रखवाली करणारे भक्त बहादूर थापा आणि ललन बहादूर थापा हे 2 नेपाळी गुरख्यांचे मृतदेह घटनास्थळी दिसून आले। डोक्यात खोलवर प्रहार करीत या 2 गुरख्यांना मारण्यात आलं होतं। यानंतर रत्नागिरी पोलीस घटनास्थळी पोहोचले असून श्वान पथक देखील मागवण्यात आलंय। पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हेही घटनास्थळी रवाना झाल्याचं समजतं। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रत्नागिरी। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।